श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, बाळा, तुला जर का आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा तुमच्याकडे काही नसेल तेव्हा संयम ठेवा. आयुष्यात संयम असणं खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा तुमच्याकडे काही नसेल त्यावेळेस तुम्ही संयम ठेवा, आणि जेव्हा तुमच्याकडे सर्व काही असेल तेव्हा तुमचे पाय हे जमिनीवर ठेवा. लक्षात ठेवा, चांगले दिवस हे फार काळ टिकत नाहीत आणि वाईट दिवससुद्धा जास्त काळ टिकत नाहीत. एक वाक्य तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा, हे दिवसही निघून जातील. तुम्ही याला जसा वाचाल, जसा अर्थ काढताल तसा आहे. याचा चांगला अर्थसुद्धा होतो आणि वाईट अर्थसुद्धा होतो. चांगला म्हणजे तुमचे जर का वाईट दिवस चालू असतील तर याचा अर्थ वाईट दिवस संपून तुमचा चांगला दिवस सुरुवात होईल, आणि तुमचं जर का चांगला दिवस चालू असेल तर चांगला दिवस संपून वाईट दिवससुद्धा येईल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये जेव्हा तुमचा चांगला काळ नसेल त्यावेळेस संयम ठेवा, आणि जेव्हा तुमचा चांगला काळ असेल तेव्हा तुमचे पाय हे जमिनीवर ठेवा. यश पचवायला शिका. अपयशाने खचून जाऊ नकात आणि यशाने रुळून जाऊ नकात. लक्षात ठेवा, यश अपयश हा नाण्याचे दोन बाजू असतात. आज यश आहे तर उद्या अपयश येईल. उद्या अपयश आले तर परवा पुन्हा यश येईल. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात यश हे कायमचे नसते आणि अपयशही कायमचे नसते. त्यामुळे प्रत्येकाने परिस्थिती कशीही असू द्यात, संयमाने आणि शांत स्वभावाने आणि पाय जमिनीवर ठेवूनच काम केले पाहिजे. लक्षात ठेवा, आपले नशीब देव नाही, आपले हात लिहित असतो. आपले कष्ट आपले नशीब ठरवत असतात. त्यामुळे आपल्या नशिबांवर दोष देत बसू नकात, तर आपल्या कष्टाने, आपल्या मेहनतीने आणि आपल्या जिद्दीने आपले नशीब कसे बदलता येईल याचा विचार करा. प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वतःचे नशीब लिहिण्याची ताकद ही स्वतः असते. त्याने फक्त त्याची ताकद त्याला ओळखता आली पाहिजे. लक्षात ठेवा, तुमच्या हातामध्ये खूप शक्ती असते. तुम्हाला फक्त तुमची ती शक्ती ही ओळखता आली पाहिजे. ज्या व्यक्तीला त्याच्या शक्तीची जाणीव होते तो व्यक्ती त्याला हवं ते सर्व काही मिळवत असतो, आणि तो व्यक्ती आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होत असतो. त्यामुळे लक्षात ठेवा, कधीकधी स्वार्थी होणं गरजेचं असतं, कारण स्वतःची काळजी कराल तेव्हा दुसऱ्याची करू शकताल. त्यामुळे कधीकधी स्वतःचाही विचार करत चला. तुम्ही आयुष्यभर दुसऱ्यांचा विचार करत बसू नका. कधीकधी दुसऱ्यांनी तुमचा विचार केला नाही तर तुम्हाला स्वतःसाठी विचार करायलाच लागतो. स्वतःसाठी ठोस असा निर्णय घ्यायलाच लागतो. ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवत चला. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर का तुमचे भविष्य हे सुखी, शांत आणि आनंदी बनवायचे असेल तर तुम्हाला आज म्हणजेच तुमच्या वर्तमानात कठोर परिश्रम हे करावेच लागतात. परिश्रमाशिवाय कोणतीही गोष्ट आपल्याला भेटत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही आज जर का निवांत आनंदात राहण्याचा विचार करून काही कष्ट नाही केले, काहीच मेहनत नाही घेतली तर भविष्यामध्ये तुम्हाला आयुष्यभर कष्टच करावे लागतील. या उलट तुम्ही जर का आत्ता कष्ट केले तर तुमचे भविष्य हे नक्कीच चांगले सुधारेल. तुमच्या भविष्यामध्ये तुमची प्रगती ही नक्कीच होईल. लक्षात ठेवा, तुम्हाला जर का स्वामी सांगतात, कोणताही व्यक्ती हा 100% चांगला नसतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणते ना कोणते तरी दोष हे असतातच. जसं माणसामध्ये काही चांगले दोष असतात तसेच त्यामध्ये काही वाईट दोषसुद्धा असतातच. गुणदोषांचं मिश्रण म्हणजेच माणूस असतो. लक्षात ठेवा, प्रत्येक माणूस हा पूर्णपणे चांगला किंवा प्रत्येक व्यक्ती पूर्णपणे वाईट असं नसतो. आपल्याला फक्त विषय असतो तो आपल्या नजरेचाच. आपण त्याला कोणत्या नजरेतून बघतो यामध्ये सर्व काही असतं. आपल्याला जर का त्याच्यामध्ये काही चांगले शोधायचे झाले तर आपण विचार करायला पाहिजे त्याच्यामध्ये चांगले गुण कोणते. आपल्याला त्याचे चांगलेच गुण दिसतात. या उलट तुम्ही जर का त्याच्याविषयी नेहमी वाईटच गुण शोधू लागलात तर तुम्हाला त्याचे वाईटच गुण दिसतात, चांगले गुण दिसणारच नाहीत. पण
लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीमध्ये जसे वाईट गुण असतात तसे काही चांगले गुणसुद्धा असतात. हे असे चांगले काही गुण असतात की ते गुण तुमच्यामध्ये नसतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला चांगले आणि वाईट गुण हे दोन्हीही असतात. आपण त्याचे चांगले गुण ओळखून त्याच्याशी जोडले राहिले पाहिजे. कदाचित त्याच्या वाईट गुणांमध्ये दुर्लक्ष केल्यावर, त्याच्या चांगल्या गुणांवर लक्ष ठेवल्यावर कदाचित तो त्याचे स्वभाव बदलू शकतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक माणसामध्ये चांगले आणि वाईट असे दोन्ही गुण असतात. फरक फक्त आपल्या नजरेचा असतो. आपण कोणत्या नजरेने त्याला बघतो ते सर्व असतं. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये काही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडू नकात. संकट आले, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावं ठेवली, तुमचे पाय ओढले तरी थांबू नकात. तुमची कोणी थट्टा केली, मस्करी केली, तुम्हाला अडवले, थांबवले, काही हो, तुम्ही तुमचा मार्ग सोडू नकात. चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान सन्मान, मोठेपणा, अहंकार सर्व काही सोडून द्या. फक्त तुम्हाला तुमचे ध्येय दिसले पाहिजे. तुम्हाला तुमचे ध्येय गाठणे लक्षात ठेवता आले पाहिजे. लक्षात ठेवा, सर्व काही सोडून जो व्यक्ती निरंतर कष्ट करत असतो त्यालाच यश हे मिळत असते. जो व्यक्ती इतर कोणाच्याही बोलण्याचा, वागण्याचा विचार करत नाही, त्याच्या कामामध्ये त्याचा परिणाम जाणवून देत नाही, तो व्यक्ती आयुष्यात नक्कीच हा पुढे जात असतो. या उलट ज्या व्यक्तीला पावलोपावली इतरांचा विचार करत असतो, इतरांच्या बोलण्याचा मनावरती विचार ठेवत असतो, तो व्यक्ती कधीही सातत्य ठेवू शकत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्यासमोर कितीही संकट आल्या, कितीही अडचणी आल्यात, कोणी तुम्हाला कितीही बोलले, दोष दिले, तरीही तुम्ही तुमचा यशाचा, सत्याचा मार्ग सोडू नकात. तुम्ही तुमची कामं हे करत राहा. लक्षात ठेवा, तुमच्या कामाचे फळ हे एक नाही एक दिवस तुम्हाला मिळणारच असतं. लक्षात ठेवा, स्वामी सांगतात, आयुष्यामधील संकट टाळणं हे आपल्या हातात नसतं, पण आपण त्या संकटांचा सामना कसं करतो हे आपल्या हातात असतं. लक्षात ठेवा, संकट आले म्हणून घाबरून जाऊ नकात, खचून जाऊ नकात. या उलट संकटांना ठाम भक्कमपणे सामोरे जावा. संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. संकट आल्यावरती संयमाने वागा. लक्षात ठेवा, जो व्यक्ती संकटामध्ये सुद्धा संयमाने वागतो त्याला नक्कीच संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग हा सापडतोच आणि तो व्यक्ती जास्त काळ संकटामध्ये राहत नाही. या उलट जो व्यक्ती संकट आले की घाबरतो, डगमगतो, त्याला संकटामधून बाहेर निघतानाचा मार्ग सापडतच नाही. तो त्या संकटामध्ये नेहमी अडकतच जातो आणि तो असा अडकत जातो की पुन्हा त्यातून तो त्याचा पाय खोल त्यामध्येच रोवत जातो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, संकट टाळणं आपल्या हातात नसलं तरी पण संकटाचा सामना करणं हे आपल्याच हातात असतं. त्यामुळे संकटांना भक्कमपणे, खंबीरपणे सामोरे जावा. त्याच्यापासून दूर पळू नका. तुम्ही जेवढं त्याच्यापासून दूर पळचाल, जेवढं त्याला टाळचाल, भविष्यात ते अजून मोठे होऊन तुमच्यासमोर येणार असते. त्यामुळे संकटांना घाबरू नकात, त्यांना टाळू नकात, त्यांना भक्कमपणे सामोरे जावा. आयुष्यात नक्कीच तुम्ही प्रगती करचाल. श्री स्वामी समर्थ.